अंतिम टप्प्यात आला आहे। प्रचारांच्या तोफा 18 नोव्हेंबरला थंडावणार आहेत। त्याआधीचा हा शेवटचा वीकेंड सुरू असल्याने सर्वच पक्षातील सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे। माध्यमांना मुलाखती देणे, मतदारसंघात फिरणे आणि प्रचार सभांना संबोधित करण्यात उमेदवार आणि स्टार प्रचारकांचा वेळ जात आहे। तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचाराचा धडाका सुरू आहे। तर पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभेचे 128चे अपक्ष उमेदवार मीना किशोर भड ह्या बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत विधानसभा लढवत आहेत। त्यांनी या आधी सुद्धा खासदारकी लढवली होती, तेव्हा त्यांना 5,500 मतं मिळाली होती। तर आता पुन्हा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्या आता आमदारकीसाठी उभ्या आहेत। तसेच त्या उच्च शिक्षित असून समाजात कोणकोणत्या अडचणी आहेत ते त्यांना माहिती असून त्या निवडून आल्या तर त्या नक्कीच अडचणी सोडवतील असे त्या म्हणाल्या। सर्वांना जय जोहार। माझं जे पक्ष आहे बहुजन मुक्ती पार्टी, हे जे पार्टी आहे या पार्टीच्या माध्यमातून आज एक महिला इथं निवडणूक लढवत आहेत आणि मला एक खूप अभिमानाची गोष्ट वाटत आहे की डहाणू विधानसभेमध्ये मी जी लोकसभा निवडणुकी लढवलेली आहे त्यामध्ये 5,500 वोटिंग मला मिळालेली आहे। जरी महायुतीचा जरी इकडे बोलबाला असेल तरी मला पूर्ण विश्वास आहे डहाणूकरांवरती की जे मी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून 500 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहे, जे की मी लोकांना सामान्यातल्या सामान्य लोकांना बोलण्याचा अधिकार देत आहे। मला हेच म्हणायचं आहे की आपल्या दारोदारी जर पक्षही येत आहे परंतु आजही कोणी आजपर्यंत 500 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर का म्हणा किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला नाहीये। तर मी त्या या डहाणू विधानसभेतल्या तलासरीतल्या लोकांना एक आव्हान करत आहे की आपल्याला जो कोणी उमेदवार 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देणार असेल त्या उमेदवाराला तुम्ही नक्कीच मतदान करा, नाहीतर मीनाताई भड तुमच्यासाठी पूर्ण 24 तास अवेलेबल आहे। माझी निशाणी खाट आहे आणि ह्या डहाणू विधानसभेमधल्या सगळ्या लोकांना मी आव्हान करते की तुम्ही मला नक्कीच या विधानसभेची आमदार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी मदत करा। अनुभव येत आहे बलाढ्य जरी बीजेपीचं सरकार असलं तरी त्या बलाढ्य आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा त्यांच्यामध्ये एवढी कुवत नव्हती की त्यांनी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती या जनतेला आश्वासन देऊ शकत होते ते, परंतु त्यांनी दिलं नाही। आणि मी एक महिला असून सुद्धा 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की जनता ही मला यावेळेस निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद देत आहे। त्यामुळे तुम्ही बघतच असाल की माझ्या रॅलीमध्ये जास्तीत जास्त युवांचा सहभाग आहे आणि माझ्या ज्या स्टॅम्प पेपर आहे त्याच्यामध्ये मी रोजगारांसाठी जे आता की इथे आपल्याला दिसत आहे की बाबा इथे जो रोजगार आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे इथून आपल्याला जी पोरं आहेत ती बाहेर ठिकाणी जात आहेत, तिथे रोजगार कुठेतरी उपलब्ध करत आहेत। त्यामुळे ही जी अवस्था आहे, हे जे पक्षांनी निवडणुका लढवलेल्या परंतु आजपर्यंत आमच्या समाजामध्ये जो अन्याय झालेला आहे तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे ह्या हेतूने मी ही निवडणूक लढवत आहे। सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। जो वोटिंग करणारा जो राजा आहे ते असं अपेक्षित होते की आमच्यापर्यंत असे लोक आली पाहिजेत, त्यांनी आम्हाला कुठेतरी आश्वासन दिलं पाहिजे। लोक तर आश्वासन देत आहेत परंतु तुम्ही आज आमची हमी घेत आहात। तर पूर्ण विश्वास आहे मला की डहाणूतले जे मतदार लोक आहेत ते पूर्ण 100% मला मतदान करणार आहेत आणि इथल्या आमदार म्हणून मी होईन ह्याचा पूर्ण मला विश्वास आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकनायक क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा